गेले 3 पर्वाची ही परंपरा राहिली या स्पर्धेची. ही चौथं पर्व आहे. इथे प्रत्येक सामना हा 5 षटकांचाच होतो. आज मला वाटतं असं वाटायला लागलं की कुठेतरी ही परंपरा मोडीच काढली जाते की काय. असं व्हायला नको मित्रांनो. जी वेळ दिलेली आहे ती वेळेत आपण पोहोचणं गरजेचं आहे. इथे प्रत्येक सामना हा 5 षटकांचाच होतो. मग पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत तुमची पहिली असू द्या, दुसरी असू द्या, तिसरी असू द्या, चौथी मॅच असू द्या, तुमचा सामना हा 5 षटकांचाच, 5 गोलंदाजच हाताळायचे आहेत. आणि आज कुठेतरी असं वाटू लागलंय या स्पर्धेची परंपरा कुठे ना कुठेतरी गालबोट लागते की काय. 7:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होतो या स्पर्धेमध्ये. पहिली रात्र हे अपवाद आहे. पहिल्या रात्रीमध्ये पहिला बॉल डिलिव्हर्ड होणं 7:30 वाजता ही फारसं उरण तालुक्यामध्ये तरी अवघड आहे. परंतु त्याच वेळेला मागील जर का 2 रात्रींचा आढावा घ्यायचाच झाला तर 7:30च्या आधीच बॉल डिलिव्हर्ड झाला आहे. आज उशिराने आपण चालतो आहोत आणि अगदी असंही वाटू लागलं की पहिल्या मॅचमध्ये षटकं कमी करावी लागतील. पुढच्याही संघांचं मी लक्ष वेधेन. आपण त्वरित उपस्थित व्हा. तर त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून नवघर पाड्याचे गाव अध्यक्ष चरणजी पाटील साहेब खरं तरी युट्यूबर आहेत, अभिनेत्री आहेत आणि गेले 3 रात्रीमध्येही आपण त्यांना पाहत आहोत. आजच्या 4थ्या रात्रीमध्येही त्यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. मी चरणजी पाटील साहेब आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. खरं तर भाईंवरती असणारं ज्यांचं प्रेम स्वतः अभिनेत्री म्हणून आणि अगदी त्याच वेळेला आपण यूट्यूबचे एक प्रसिद्ध कलाकार म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. चला मी पुढील संघांचंही लक्ष वेधेन की आपणही वेळेत उपस्थित राहा जेणेकरून पुढचे संघ आहेत. एका बाजूला मोरिया 11 साबरखार आणि त्याच्या अगेन्स्ट भूमिका स्पोर्ट्स शिरले. आपणही वेळेमध्ये उपस्थित व्हा जेणेकरून पुढचे सामने जे आहेत ते आपण वेळेमध्ये सुरू करू शकू. आजची 4थी रात्र जर एकंदरीत आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळालं आहे. आमचे विशेष सहकार्यामध्ये सागर डेकोरेशन अँड साऊंड सर्व्हिसेस प्रोप्रायटर हर्षलजी तांडेल सोनारी, त्याच वेळेला विकी डिजिटल बॅनर्स, विकी फडके, क्रिस्टल आर्ट्सच्या माध्यमातून ही ट्रॉफी जी क्रिस्टलची ट्रॉफी पाहायला मिळते आहे. ICC चॅम्पियन ट्रॉफीची प्रतिकृती जी मात्र पाहायला मिळते आहे. ICC T20 वर्ल्ड कपची प्रतिकृती तुम्ही पाहत आहात. 12 kgची क्रिस्टलची ट्रॉफी आहे. अगदी त्याच वेळेला ब्ल्यू मीन पॉप्स अर्थात जे बुकेस दिले जातात प्रत्येक दिवशी वेगवेगळे डिझाईन्स केलेले बुके आपण मान्यवरांना देत असतो आणि ते जोयलताई घरत यांच्या माध्यमातून डिझाईन केलेले पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर संपूर्ण आयोजन समिती चांगलं कामकाज करते. बेस्ट सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी अवॉर्ड या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाणार आहे आणि विनर्सला दिलं जाणार आहे गिफ्ट पॅम्पर आणि सोबतच 11,111 रुपयाचं कॅश प्राईज देखील दिलं जाणार आहे. तथा आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 100 रुपयाच्या कुपनवरती एक बाईक दिली जाणार आहे आणि जे काही 100 रुपयाचं कुपनसाठी जे आपण पैसे आकारतो आहोत किंवा जे 100 रुपये आपण आकारतो जे सत्कारमी लागणार आहेत. खरं तर गोरगरिबांच्यासाठी जी गरजूंसाठी आपण हे जे काही 100 रुपयाच्या कुपनमधून जी पारितोषिकं एकत्रित होतील किंवा जी काय धनराशी एकत्रित होणार आहे ती आपण गोरगरिबांसाठी मग शैक्षणिक व्यवस्थेसाठी किंवा अगदी त्याच वेळेला गरजूंना लागणाऱ्या काही वस्तूंसाठी ते वाटपसाठी आपण करणार आहोत. ही सुदीर्घ सामाजिक संस्था नवघर उरण सातत्याने करत आलेली आहे. त्यामुळे आपणही या कुपनमध्ये निश्चितच एक कुपन कलेक्ट करावं. सौभाग्यवती प्रेरणाताई कुणाल पाटील यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आपल्याला लाभलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तरी 4थी रात्र आहे आणि 8 सामने आपण खेळवतो प्रत्येक रात्रीमध्ये. चला पुढचाही संघ आपण आला असाल लवकरात लवकर या. मी कृपा करून लक्ष वेधेन जेणेकरून वेळेत सुरुवात होईल. काल ज्ञानेश्वरजी भोईर यांनी टाकलेलं षटक त्यांच्या पत्नीने गॉगल मात्र पारितोषिक थोड्याच दिवसामध्ये येणार आहे. मला वाटतं उद्याला ते येईल आणि जे पारितोषिक आपण त्यांना देणार आहोत. सर्वाधिक पारितोषिक कालच्या रात्रीमध्ये जिंकणारा एक मात्र खेळाडू आमच्या व्यासपीठावरती आहे. या स्पर्धेमध्ये 15,000पेक्षा जास्तीचं पारितोषिक कालच्या रात्रीमध्ये दीपेश बंडाने जिंकलं होतं. एक अर्धशतक त्याने ठोकलं. कालच्या रात्रीमध्ये 40+ खेळाडू असून देखील आजही या नवघर गावाचं नाणं खणखणीत वाजतंय
असं सांगणारा दिनेश बंडा 4 बॉल 4 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एकंदरीत या स्पर्धेचा लेखाजोखा आतापर्यंतचा आपण पाहिला तर आतापर्यंतचे विक्रम हे सांगतात या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत असताना पाहायला मिळाल्यात, ज्यामध्ये पहिली विकेट हॅट्रिक रोहित पाटील पारगावच्या गोलंदाजाने मिळवली. उद्घाटनी या 16 प्रसंगीत त्याने 3 बॉल 3 विकेट प्राप्त केल्या होत्या. जयेश सालियान कालच्या रात्रीमध्ये डाऊरनगरच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक ही मिळवली आणि मेडन ओव्हर देखील टाकलं होतं. 3 बॉल 3 षटकार सूरज पाटीलच्या नावावरती राहिले. प्रथमेश म्हात्रे, जुगल गरत, त्याच वेळेला अतुल म्हात्रे, राकेश गरत आणि दिनेश बंडा यांच्या नावावरती हा विक्रम राहिलाय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर मनीष कुटले नांदगावचा खेळाडू ज्याच्या नावावरती 3 बॉल 3 चौकाराचा विक्रम आहे. गणेश सिंग पागोडेचा खेळाडू 3 बॉल 3 चौकार. दीपेश बंडा 3 बॉल 3 चौकार त्याच्या नावावरती राहिलेत. 6 चेंडू 6 चौकार ठोकण्याचा कारनामा विलास कांबळे अर्थात बारक्याच्या नावावरती आहे कामोडेचा खेळाडू. अर्धशतक एकंदरीत 5 आलेत. सूरज पाटील वाघिलेवाडा, प्रथमेश म्हात्रे फुंडे, जुगल गरत भेंडकर, सौरभ पाटील बैल जिथे एका बाजूला बेलपाडा, दीपेश बंडा नवघर यांच्या नावावरती आहे. जय सालियान एक मात्र निर्धाव षटक आलंय. सर्वाधिक धावा बेलपाडा 11 बेलपाडा या टीमच्या नावावरती आहेत 104. आजच्या रात्रीमध्ये खेळणाऱ्या संघांच्या माहितीसाठी सर्वाधिक धावा बनवणाऱ्या संघाला बाय दिलं जाणार आहे. चला टॉस आपण करतो, दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला शुभम टॉससाठी कॅप्टन येऊ द्यात आणि कोपर संघ टीम कॅप्टन चला त्वरित येऊ द्यात. नाणेफिकेचा कौल केला जाईल. मी अजिजी पाटील साहेब यांना विनंती करेन. खरं तर अजिजी पाटील साहेब या स्पर्धेचे बॅकबोन म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यांचे शुभ हस्ते आपण नाणेफिकेचा कौल करतो आहोत. चला आपण टॉस करतो आहोत. काय निर्णय घेणार सांगून घे. नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. पहिला सामना चौथी रात्र. एका बाजूला वाईल्ड कार्ड एंट्री प्राप्त झालेला पेण तालुक्यातील भैरवनाथ कोपर संघ खेळतोय, तर एका बाजूला TMCC वाल्मिकी 11 बोरखार. दीपेशजी बंडा यांना आपण पाहतो आहोत आणि अजिजी पाटील साहेब नाणेफिकेचा कौल आपण करतो आहोत. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, 5 ओव्हरची मॅच, 5 गोलंदाज बंधनकारक राहील. 1 DRS, व्हाईट बॉल वेस्ट साईड साठी आणि रनआउटसाठी. टॉस हेड इज अ कॉल. इथे टेल आलेला टॉस जिंकला कोपर संघाने. डिसिजन. चला शुभेच्छा आहेत दोन्ही संघाला, शुभेच्छा. सामन्याला थोडी सुरुवात व्हायला हवी. लाईनअप करून घ्या दोन्ही संघ व्यासपीठाच्या समोर. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मध्यभागी आपण उपस्थित राहायचं आहे. चरणजी पाटील असतील, त्याच वेळेला आमचे कुंदन बंडा, मी जयप्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती करेन, दिनेशजी बंडा साहेब यांना विनंती करेन, ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, सर्वांना विनंती आहे, पंचांना विनंती आहे आपण देखील जॉईन करा. आपण राष्ट्रगीताने सुरुवात करणार आहोत. सर्वांना विनंती आपण जॉईन करायचं व्यासपीठाच्या अगदी समोर. आपण राष्ट्रगीतने सुरुवात करतो आहोत. राष्ट्रगीताने सुरुवात आपण करतो आहोत. डीजे माडी आपण देखील तयार राहा. संपूर्ण ऑफिशियल्स देखील जॉईन करतात. संपूर्ण आयोजन समिती कृष्णा म्हात्रे, त्याच वेळेला संकेतजी कडू, जयप्रकाशजी पाटील साहेब, चरणजी पाटील साहेब, त्याच वेळेला कुंदन बंडा, दिनेश बंडा, अगदी आपण पाहतो जयप्रकाशजी, जिथे ज्ञानेश्वरजी भोईर साहेब, दीपेश बंडा आणि अजिजी पाटील साहेब. सर्वांना विनंती आहे आपल्या शीर्षावरती असणारी कॅप आपण रिमूव्ह करा. माझा आवाज जितवर जातोय, सर्वांचं मी लक्ष वेधेन, माझा आवाज जितवर जातो. राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू कर.
भारत माता की. चला टॉस झालेला कुपर संघ आपण त्वरित लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. डगआउटचा वापर केवळ 12 खेळाडू करतील. डगआउटच्या चेस खाली येणार नाहीत याच्याकडे दक्षता असेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 ओव्हर एनी हाव इथे टाकायचे आहेत. याच्याकडे मी लक्ष वेधेन. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचेच आहेत. याकडे मी लक्ष वेधेन. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. सामन्याकडे आपण वळणार आहोत. चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये उद्यात आणि काळ भैरव कुपर संघाला मी विनंती करेन. चला आपली क्षेत्ररक्षण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण लाईनअपने दाखल व्हायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आमचे मंथनजी पाटील MCAचे ऑफिशियल स्कोरर. चला 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 घाई करा आता. खूप वेळ झालाय. 8:15 झालेत. मला वाटतं एवढ्या वेळेला कालच्या रात्रीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्तीचा सामना संपला होता. पंच आज तारेवरची कसरत आहे. नाही तर सकाळचे 6 वाजणार आहेत. मला माझ्याकडे वोट नका करू. आज तुम्ही तारेवरची कसरत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रेमजी पटेल साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आगमन होत असताना पाहायला मिळतं. भाईंचे अगदी जवळचे आणि निकटवर्तीय म्हणून सुधीजी गरज साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. आणि प्रेमजी पटेल साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. आणि जिथे आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रेमजी पटेल सर वेलकम. आपले हार्दिक स्वागत. नवी मुंबईवरून आज थेट भाई चषकासाठी ज्यांचं आगमन या व्यासपीठाच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. आणि ज्यांच्या स्वागतासाठी स्वतः अध्यक्ष साहेब आज पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला विघ्नेश डाके आणि त्याच्या साथीला सोमनाथ ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. विघ्नेश डाके आणि सोमनाथ ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. हॅलो. सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या षटक दीप पाटील याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला आहे. आज फारसा उशिरा झालेला आहे. खरं तर 45 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ आज आपण उशिराने आहोत. 3 रात्रीचा मागोवा जर का आढावा घ्यायचाच झाला तर 3 रात्रीमध्ये जे काही आपण सातत्याने वेळेच्या बाबतीत सतर्कता दाखवलेली आहे. आज कुठे ना कुठेतरी यस अंपायर ती कुठे ना कुठेतरी या गोष्टी पाळायच्या आहेत. बॉल काळा झाला तर नवीन दिला जाणार आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी बॉल काळा झाला दिसेना असं झाला तर नवीन देण्यात येईल. त्यासाठी तुम्ही मागोवा करायचं आहे. शुभम मी लक्ष वेधेन. बॉल जर का तुम्हाला हवा आहे तर नवीन दिला जाणार आहे काळा झाला तर. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. चौथी रात्र. पहिला चेंडू घेऊन दीप गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. दीप पाटील पहिला बॉल पडेल. गणपती बाप्पा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती उंच गेला. लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देत पहिला बॉल. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. षटकार. पुढचाच बॉल. आणखीन एक दमदार दर्जेदार स्ट्रोक. रन्स मिळतील त्याच्यावर. येतोय सणसणीत चौकार. विघ्नेश डाके.
चौथ्या पर्वामध्ये गेले 3 पर्व आमच्याशी जोडलेला डीजे मास्टर चौथ्या पर्वामध्ये आज चौथ्या रात्रीत आलाय. डीजे मॅडीचं हार्दिक स्वागत आहे. चौकार आला. संघाची धावसंख्या दापोलकरमध्ये 10 आहेत. रायगडातील सर्वाधिक प्रसिद्ध डीजे मास्टर क्रिकेटच्या स्पर्धांसाठी जिथे त्याची सर्वाधिक मागणी आहे असं डीजे मास्टर आज उपस्थित होतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून दापोलकरवरती धावा पडल्या. त्या 10 पहिल्या 2 चेंडूमध्ये 500चा हेल्दी स्ट्राईक रेट. अटॅकिंग इंटेन्शन क्लिअर आहेत. केवळ मोठी फटकेबाजी करायची आणि त्याकडेच कल पाहायला मिळतो विघ्नेश ढाकीचा. खरं तर माऊजी पटेल साहेब यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. यावेळेचा बॉल फटका फसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. धक्का पहिला. विघ्नेश ढाकी आउट. मिस्क्यूट झाला उजव्या सीच्या बाहेर, जिथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळाला. रूम दिला होता बॅटरला आणि फटका खेळण्याच्या नादामध्ये जिथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खरं तर उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळणार आहे. ईशान्य मुंबईचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय दीना पाटील साहेब ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळेल. खरं तर भरत शेठ गोगावले साहेब जिथे आमदार 194 महाड विधानसभा तथा शिवसेना विधिमंडळाचे उपनेते मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी महाराष्ट्र राज्य भरत शेठ गोगावले साहेब यांचा तुम्ही बॅनर पाहत आहे. अगदी खासदार भिवंडी लोकसभा आदरणीय सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे बाळामामा प्रमुख विश्वस्त श्री एकविरा देवस्थान कार्ले जिथे अध्यक्ष धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट ज्यांचंही आगमन या स्पर्धेला निश्चित होत असताना पाहायला मिळेल. तसाच आपण पाहिलं तर या रायगडाचे भाग्यविधाते आणि लोकनेते माजी खासदार रामशेठजी ठाकूर साहेब यांचंही आगमन स्पर्धेला पाहायला मिळेल. हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. वेग प्रचंड आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात येते. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. 10 धावा दापोलकरवरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. सातत्य राखले गोलंदाजीतलं. दीप पाटील अचूकतेने गोलंदाजी करत असताना इथून पाहायला मिळालेला आहे. सातत्य टप्पा चांगला ठेवला त्याने. कुंदनजी बंडा आणि त्यांचे चिरंजीव यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. यावेळेला डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. रन्स मिळतील या बॉलवरती 6. पहिला बॉल फेस करत असताना अर्थात दुसऱ्या बॉलवरती युवराज ढाकीने ठोकला षटकार. धावा दापोलकरवरती बनल्यात. सोळा धावा दापोलकरवरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला आहे. 16 ऑन दी बोर्ड. पहिल्या 5 चेंडूमध्ये 16 धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रत्येक फलंदाज मोठी फटकेबाजी करतोय. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. युवराज ढाकी आउट. सोळा धावा दापोलकरवरती आहेत. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ इथून संपलेला पाहायला मिळतं. 2 बॅटर आउट झालेत. युवराज ढाकी शेवटच्या बॉलवरती आउट होत असताना पाहायला मिळाला. अविनाश ठाकूर येतोय दुसऱ्या षटकाच्या दरम्यान. आणखीन एक दर्जेदार आणि अगदी जलद गतीची गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज. चला नेक्स्ट मॅच. मोरिया 11 सावरकर आणि भूमिका स्पोर्ट्स शिरले टॉससाठी आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायला हवा. थोडा उशिराने आपण चालतो आहोत.
त्या कारणास्तव मी आधीच लक्ष वेधेन दोन्ही संघ आपण आला असाल तर टॉससाठी चला त्वरित या. 16 धावा धापलकावरती बनलेले आहेत. 2 बॅटर आउट झालेले पाहायला मिळालेत. 16ला 2 आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत डाकी येतं. सोमनाथ ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सोमनाथ ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल उजव्या यशीचा फारसा दुरून जाणारा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळतोय. हा डॉट बॉल आलाय. DRS तुमच्याकडे आहे. व्हाईट बॉल वेस्ट साईड आणि रनआउट. यासाठी DRS तुम्ही एका इनिंगमध्ये एकच तुम्हाला दिला जाणार आहे. याकडेही लक्ष वेधी आहेत. 16ला 2. खरं तर काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करणार आहोत. हा बॉल बाची लिडिंग एज घेतोय. चेंडू हवेमध्ये यष्टिरक्षक चेडूच्या खाली. सोमनाथ ठाकूर धक्का लागला. 3रा फलंदाज बाद. हे चालूया आपण अतिथी कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी शुभ स्वागत केलं जाईल. भाई चषक 2026 एक शानदार स्पर्धा 4थं पर्व आणि 4थ्या पर्वामध्ये सन्माननीय प्रेमजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. उद्योग क्षेत्रातलं एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि आजच्या बाहेरवर असणाऱ्या प्रेमाखातर त्यांची लागलेली उपस्थिती, त्यांचा शुभ सन्मान आपण आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करूयात. सन्माननीय जयप्रकाशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आदरपूर्वक दिला जाणारा सन्मान हे आपलं कल्चर आहे, ही संस्कृती, ही परंपरा आणि भाई चषकाची असणारी ओळख. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं असणारं अलंकृत वस्त्र अंगावर परिधान केले जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना हा सन्मान आपण समर्पित करत आहोत. सोळाला 3. 16 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. खरं तर हे दुसरे षटक आपण पाहतोय. विकेट आल्यात. यावेळेचा बॉल लोअर फुलटो. एक्स्ट्रा कव्हर खुला केलाय. ठाऊक आहे जशी गोलंदाजी ना तसं क्षेत्ररक्षण. कौतुक करायला हवं अविनाश ठाकूरचं. एक्स्ट्रा कव्हर त्याने खोलून ठेवला होता. त्याला ठाऊक आहे आपण बॉल एक्झॅक्टली कुठे पिच करतोय. त्या कारणास्तव डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑन तैनात केला त्याने आणि त्याच ठिकाणी तो गोलंदाजी करतोय जिथे त्याने क्षेत्ररक्षण सजवलंय. त्या फलकावरती धावा त्या 17. या 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव अविनाश ठाकूरने खर्च केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील दाखल झालेला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फॉलोइंग स्लॉक स्वीप. रन्स मिळतील या बॉलवरती 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दणदण करत आला हा चौकार. माऊजी पटेल यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. 4थ्या रात्रीमध्ये 4थ्या रजनीमध्ये आलेल्या मान्यवरांचा होणारा सन्मान. मागील 4 रात्रींमध्ये विविध क्षेत्रातले दिग्गज मंडळी आपल्याला या स्पर्धेला शुभ संकेत देताना आपल्याला बघायला मिळाले, शुभेच्छा देताना आपल्याला बघायला मिळाले. आजच्या रात्रीतले आलेले हे मान्यवर पाहुणे ज्यांचा आपण सन्मान, आदरपूर्वक सन्मान अतिथी कक्षामध्ये करत आहोत. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ संपला. स्कोरकार्डवरती धावा बनल्या त्या 21. 3 बॅटर आउट झाल्यात. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या त्या 5. एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला अविनाश ठाकूर. चला नेक्स्ट मॅच. मी टॉससाठी लक्ष वेधन पुन्हा एकदा त्वरित आपण उपस्थित व्हा. एका बाजूला संघ पाहायला मिळणार आहे तो अर्थात मोरिया 11 सावरकर आणि त्याच्या अगेन्स्ट भूमिका स्पोर्ट्स चिर्ले. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. आदरणीय महादेवजी भंडारसाहेब यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत आज या स्पर्धेच्या माध्यमातून. महादेवजी भंडारसाहेब आगतम स्वागतम सुस्वागतम. माजी सभापती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, माजी सभापती पंचायत समिती उरण. धावफलकावरती 21 आहेत. 3 बॅटर आउट झालेले पाहायला मिळालेत. तो आलाय. वाट कोणाची पाहता तो 4थ्या रात्रीमध्ये आलाय. कालच्या रात्रीमध्ये 25,000पेक्षा जास्तीचं प्राईज लागलं होतं. असा खेळाडू आलाय.
पुन्हा एकदा अक्षय मात्रे यांचं आगमन. धावफलकावरती 21 आहेत, 3 बॅटर आउट. पुढचा बॉल रुपेशचा पहिला चेंडू. हा चेंडू डावी दिशे सोडून जाणारा होता, दिशाहीन आहे. व्हाईट बॉलने सुरुवात झाली या षटकाची. 22 धावा धावफलकावरती आहेत. अध्यक्ष जयप्रकाशजी पाटील साहेब ज्यांनी षटकार दिल्यामुळे ज्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं असा खेळाडू आमच्यासोबत जॉईंड आहे. अक्षय मात्रे धावफलकावरती 22ला 3. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हर्षूला तुम्ही कॅमेऱ्याच्या अगदी समोर पाहत आहे. खरं तर आज विशेष आभार आणि कौतुक असेल या संघाचे. पुढचा बॉल खोला टाकला होता, पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट होतीये. लेग बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना प्रफुल्ल ठाकूर यांचा इशारा इथून पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आज भैरवनाथ कोपर जो पेण तालुक्यातील संघ आहे आणि आज या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असताना हा संघ पाहायला मिळाला आहे. वाईल्ड कार्ड एंट्री आहे. काल संघासाठी उपयुक्त इनिंग साकारणारा नयन बंडा आज व्यवस्थापनामध्येही त्याचं कार्य चांगलं आहे. गतवर्षी खरं तर आपण मिस केलं होतं त्याला. घरी काहीशा घटना अशा घडल्या त्यामुळे तो या स्पर्धेला गतवर्षी जास्तीचा अवेलेबल राहिला नाही. यावर्षी बाटही चांगली बोलतीये. नयन बंडाचंही आगमन होते या व्यासपीठाच्या दिशेने. धावफलकावरती धावा बनलेल्या ते एकंदरीत आपण पाहतो 23 आहेत. हा समालोचन कक्ष. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लाऊड अपील. यावेळेला यस्टनच्या मधोमध सापडला फलंदाज. लेग बी फोर प्लम स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 4 लागलाय. बॅटर आणखी होतोय आउट. अगदी यस्टनच्या मधोमध सापडला. टेनिस क्रिकेटचा ब्रँड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि अर्थात ज्याच्या नावावरती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कार आहे असे नामवंत पंच जे मात्र आपण पाहिले तर प्रफुल्ल ठाकूर यांनी अगदी हेरलं होती बाप. 23ला 4 आहेत. मला वाटतं प्रफुल्ल ठाकूर यांनी बॅटरचा बोट धरूनच बाहेर काढायचं बाकी होतं. इतका सटीक भेटला होता यस्टनच्या मधोमध. चेते की चाल बास की नजर और प्रफुल्ल ठाकुर के डिसीजन के ऊपर संदेह नहीं किया करते. काय निर्णय दिला त्याने योग्य. आगमन होत असताना पाहायला मिळतंय कार्य अध्यक्ष जयप्रकाशजी भोईर साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून या 4थ्या रात्रीमध्ये आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेचा बॉल शुभम डाकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सिंगल निश्चित मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. हे नाव बोरकार गावासाठी मोठं बनलंय आणि खरं तर या नावाने उरण तालुक्याचं नाव आणि अगदी त्याच वेळेला रायगडाचं नाव मोठं करण्याचं सातत्याने प्रयत्न केलेले आहेत असा शुभम डाकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. 24ला 4 आहेत आणि म्हणून की काय संघेजी कडूसाहेब यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी चिंता पाहायला मिळते कारण आज त्यांच्या नावाने हा संघ खेळतोय. परंतु बोरकार संघाकडे गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला कोला टाकला होता. आवाज डबल आलाय. याचं कारण पंच निश्चित पाहतील. बॅटला बॉल ब्रश झालाय आणि त्याच कारणास्तव कोणती अपील इथे उचलून धरली गेलेली नाही आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडली आहे. स्कोर कार्डवरती 25 आहेत. 25ला 4 संघ दाखल होत असताना आपण पाहत आहोत. एका बाजूला मोरी हैदराबाद सावरखार आणि चिर्ले संघाचे आगमन होत असताना पाहायला मिळतंय. पहा मला वाटतं व्यासपीठाच्या समोरचा खेळाडू थांबा. गोलंदाज थांबा. कोणताही खेळाडू बाहेरून स्टार्ट घेऊ शकत नाही. आमच्याकडे 4 अंपायर आहेत त्यामुळे मैदानाच्या बाहेरून स्टार्ट घेऊ नका आणि 38 सर्कलच्या बाहेरून जर नो बॉल दिला गेला तर 4 अंपायर आहेत. 2 बाहेरून बघतायत. या फलकावरती 25 आहेत. 4 बॅटर आउट झालेत. यावेळेचा बॉल आडव्या बाटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना मला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी रुपेश इथे करत असताना रुपेश मात्रेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करतोय. धावा 25 आहे. 4 बॅटर आउट झाल्यात. पहिला सामना लो स्कोरिंगचा होतो की काय. करण मडवी कृतज्ञ मडवीला तुम्ही नेक्स्ट मॅचमध्ये पाहणार आहात. अगदी शुभम पाटीलचा खेळ पाहायला मिळेल. शुभम पाटील ड्रेस कोच वेगळा आहे हा चिर्लेचा. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला
क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बनली आहे ती 26. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये 4 आल्या, मागील षटकामध्ये 5 आल्यात. धावा महाग झाल्यात, रन्स बनलेल्या नाही आहेत, केवळ आणि केवळ 26 आहेत. या मैदानावरती 82 धावा दोन संघाने लक्ष्याचा पाठलाग केलाय. या मैदानावरती 104 धावा बनलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स बनले ते केवळ आणि केवळ 26ला 4. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर आला रे आला, पाटील आला. आणखीन एक पाटील या व्यासपीठावरती येत असताना पाहायला मिळतोय. नुकताच बॉडी प्लस मध्ये ज्याच्या नावावरती बाईक पाहायला मिळाली. सोनारी गावचा सुपुत्र मोठा पप्पू आतमध्ये, आता छोट्या पप्पूचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. संदीप पाटील सोनारी, पप्पू सोनारी. आज गावाचं नाव ज्या नावाच्या पुढे घेतलं जातं तो पप्पू आलाय, परंतु त्याचं स्वागत हे भव्य केलंय. शुभम डाकीने ठोकला षटकार. भूमिका स्पोर्ट्स शिरले टीमचा कॅप्टन सार्थक घरत चला व्यासपीठावरती या. यावेळेला बॅटची लिडिंग एज. कॅच 1 2 3 ड्रॉप झालेला हा झेल पाहायला मिळाला. खरं तर शुभम डाकी सारख्या बॅटरला जीवदान मिळालंय. वरदान साबित होईल का? कोंडी फोडली होती त्याने प्रितेशच्या अगेन्स्ट. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. सिंगल आली. 33 धावा दाबोलकावरती आहेत. सार्थक गाडगे, सार्थक घरातला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सार्थक सातत्याने यावर्षी चर्चेचा विषय राहिला. या संघाकडे चांगला खेळ करणारे खेळाडू आहेत. शुभम पाटील की जेन्युइन ऑलराऊंडर आहे, सार्थक जेन्युइन ऑलराऊंडर आहे. जिथे करण मडवी एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. हा बॉल उजव्या यष्टीच्या जास्तीचा दुरून जाणारा हा दिशाहीन राहिला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स, एक्स्ट्राची धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तची रन्स आली आहे. स्कोरकार्डवरती धावा बनल्यात त्या 34ला 4 आहेत. 34 धावा दाबोलकावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. हे षटक महत्वाचं राहील कारण या षटकामध्ये मोठी फटकेबाजी करणं बंधनकारक राहणार आहे. धावा गोळा करावा लागतील. या मैदानाचा भगोरी गाडाकरा पाहता इथे धावा सातत्याने बनताना पाहायला मिळालेल्या आहेत. रन्स सातत्याने येतात. 34ला 4. पुढचा बॉल घेऊन प्रिदेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हाही चेंडू उजव्या यष्टीच्या जास्तीचा दुरून निघणारा पाहायला मिळालाय. हाही चेंडू इथून मात्र लालचंजी गावंड लेजन वाघिलेवाडा यांच्या माध्यमातून हा निर्णय देण्यात येत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही या जमिनीला समांतर केले. चेंडू अवांतर आल्याची खूण इथून करण्यात येत असताना पाहायला मिळते. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला. क्षेत्ररक्षक इथून मात्र रन्स मिळणार आहेत. त्या संपूर्ण अर्धा डझन इथून येतोय हा षटकार. पक्षामध्ये कामगार नेते रोशन ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांच्या समेत आपण पाहतोय नंदकुमारजी तांडेल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं भाई ट्रॉफीमध्ये आपण करतोय त्यांचं स्वागत. ला 4. 41 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 41ला 4 बॅटर आउट झालेले पाहायला मिळालेत. चला नेक्स्ट मॅच. एक टीम दाखल झालेली आहे. मी लक्ष वेधन ते अर्थात सावरकार संघाचं मोरिया 11 सावरकार. यावेळेचा बॉल बॅटच्या टोला लागला. ऑन साईडला मिड विकेट तैनात आहे. बाउंड्री रायडर्स चांगले कामकाज करतायत. सिंगल मिळेल. केवळ एकेरी धाव. संघाचा गोलंदाजीचा तोफखाना चांगला आहे. क्षेत्ररक्षणाच्या आघाड्यावरती क्षेत्ररक्षकही चांगलं कामकाज इथून करत असताना पाहायला मिळालेत. 42ला 4 आहेत. थोड्याच वेळामध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. शुभम पाटील आलेला पाहायला मिळतो आज टीम कॅप्टन म्हणून. यावेळेला लोअर फुल टू द ऑन साईडला लॉंग ऑन तैनात आहे. सिंगल आणि डबल जास्तीचे येते या मैदानावरती षटकार आणि चौकार बनताना पाहायला मिळालेत. सर्वाधिक उच्चांक धावसंख्या जिथे मात्र आपण पाहिलं तर बेलपाडा 11 बेलपाडा
104 बनवली आहे. सेकंड हायेस्ट कणकेश्वर 11 नवघर या संघाने बनवलेली पाहायला मिळाली कालच्या रात्रीमध्ये, जी 97 होती. आणि या मॅचमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. यावेळेचा बॉल देखील यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हा चेंडू डॉट बॉल आलाय. या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक वैयक्तिक धावसंख्या ही मात्र आपण पाहिली तर 78 आहे, जी 20 बॉलमध्ये सौरभ पाटील या खेळाडूने बनवलेली पाहायला मिळाली आहे. 43 बनल्या, 4 बॅटर आउट झाल्यात. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला. एक ब्रेक घेऊया, डीजे माडिकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. सावरकर संघाचा एक कॅप्टन या ठिकाणी येतोय. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. खेळाडूंना विनंती आहे, जर का तुम्हाला पाणी हवं असेल तर ते आधी सांगा, कारण आता बॉलर गोलंदाजी मार्कमध्ये गेला होता. जास्तीचा वेळ खर्च करू नका. मोरिया 11 सावरकर खरं तर अभिनंदन आहे, काल सुपर 4 मध्ये दाखल झालेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण थांबा. दोन्ही खेळाडूंचं लक्ष वेधन मी. थोड्याच वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एका बाजूला मोरिया 11 सावरकर आणि भूमिका स्पोर्ट चिर्ले. शुभम पाटील लेदर बॉलचा खेळाडू. टेनिस क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. कोणत्याही खेळाडूंना पाणी हवं असेल तर ते षटक संपल्या इशारा द्या, जेणेकरून लगेचच पाणी मैदानाच्या आतमध्ये येईल. 43ला 4. मागील 2 रात्रींचा आढावा घ्यायचा झाला, ही 4थी रात्र आहे. 2 रात्रींमध्ये पहिला सामना हा 9 वाजायच्या आतमध्ये संपला आहे. आज इनिंग संपेल 9 वाजायच्या आत. यावेळेचा बॉल वळण घेणारा कटरचा वापर. पहिला बॉल रितेश, काय चेंडू टाकला रितेश पाटीलने. बॉल वळवला होता. हातभर वळण घेणारा चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. सातत्याने चांगली गोलंदाजी. ॲक्शन रिप्ले पहा. कटरचा वापर हा अगदी यष्टांच्या वरून गेला होता. स्नॉटआउट होता. अनप्लेबल डिलिव्हरी. 43ला 4. 43 ऑन दी बोर्ड. डोन सोनारी आणि सोनारीचे सध्याच्या घडीला चर्चेतील अशी नावं एकाच व्यासपीठावरती. एका बाजूला संकेजी कडूसाहेब आणि एका बाजूला संदीप पाटील पप्पू यांना तुम्ही पाहतात. पुढचा बॉल यावेळेला वेगाने शरीराचा भेद घेणारा. इथून मात्र सिंगल येते. आज आपण पाहिलं ना तर वैशाली अँड वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखार या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर संकेजी कडूसाहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि मैदानाच्या आतमध्ये या संघाला तुम्ही पाहतात. या वर्षीच्या हंगामामध्ये बोरखार असेल, मग अगदी वाकळण असेल, टेंभिली असेल, दहिसर संघ असेल, या संघांना सातत्याने संकेजी कडूसाहेब यांनी पुरस्कृत केलेला आहे. 44ला 4. लो स्कोरिंग मॅचकडे आपण वळतोय. असंच वाढू लागलंय. पुढचा बॉल यावेळेला उंच गेलाय. बॅटमधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. स्वप्नीलच्या बॅटमधून षटकार. पन्नास धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय. वैशाली आणि वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखार. 50ला 4. 50 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल कोलातला पाहायला मिळाला. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. मन मेंदू मनगट एकत्रित आणलाय आणि ऑन साइडला फ्लिक करत असताना ठोकला हा चौकार. दोन बॉलमध्ये जसं 10 धावा आल्याने संकेजी कडूसाहेब यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इथून पाहायला मिळतोय. हा बॉल उजव्या सीच्या जास्तीचा दुरून जाणारा पाहायला मिळतो आहे. तेडी यष्टीरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल. 54 धावा धावफलकावरती. शेवटच्या एका बॉलचा खेळ येणं बाकी आहे. ही बाब विसरता कामा नये की
बोरकार संघाचं बलस्थान त्यांची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आहे. फलंदाजांच्या आघाड्यावरती कुठेतरी लडखडतो संघ जरूर, परंतु गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान. कोलात टाकला होता, परफेक्ट यॉर्कर आणि थेट यष्टांचा भेद घेणारा 54 बनल्यात. 55चं टार्गेट आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. एका बाजूला मोरिया 11 सावरकर आणि भूमिका स्पोर्ट्स चिर्ले टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण टॉसची प्रक्रिया पार पाडतो आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूया. ती आपण कल्याणहून थेट या स्पर्धेशी जॉईन झालेले प्रथमेशजी ठाकूर या आपण त्यांचा आवाज ऐकतो आहोत. हे चलूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. मी विनंती करतोय रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक लेजंड खेळाडू संदीप पाटील अर्थातच पप्पू यांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. एका बाजूला भूमिका स्पोर्ट्स चिरले आहे, दुसऱ्या बाजूला मोरिया 11 सावरकर. या दोन संघादरम्यान आपण टॉस करतोय. चलूया, आवाज द्यायचा आहे. टेल इज अ कॉल. नाउ टेल. काटा आलाय आणि निर्णय कळवायचा आहे. चलूया, मोरिया 11 सावरकर संघानं टॉस जिंकल्यानंतर स्वतःसाठी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय भूमिका स्पोर्ट्स चिर्ले या संघाला. दोन संघादरम्यान एक बिग बॅटल. 22 चषकातील पुढील मॅच या दोन संघादरम्यान असणार आहे. पतद्वर चलूया. पहिला डाव या ठिकाणी संपलाय. दुसऱ्या डावाकडे जात असताना कल्याणचा आवाज प्रथमेश ठाकूर यांच्या गोडवाणीकडे आपण वळूया. तद्वर अतिथी कक्षामध्ये केला जाईल मान्यवरांचा शिवसन्मान. चला बॅट्समन पाठवून द्या आपण लगेच. जास्तीचा वेळ खर्च होता कामा नाही, लक्षात ठेवा, कारण आज ऑलरेडी शेड्यूलमध्ये आपण मागे आहोत. अगदी आपण पाहिलं तर पहिला रात्रीचा अपवाद वगळला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या रजनीमध्ये योग्य वेळेवरती मॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. सो रिक्वेस्ट आहे इथून की आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून बॅट्समन आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जा आणि सामन्यास सुरुवात करा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये. गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. खरं तर उरण तालुक्यातील नवघर गावामध्ये रंगलाय हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. दमदार स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण नेहमी आतुरतेनं वाट पाहतो. ती नवघर गावाच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि गौरवाची आणि तथा परंपरेच्या दिशेनं वाटचाल करणारी क्रिकेटची दमदार स्पर्धा म्हणजे भाई चषक नवघर 2026. आजची महत्त्वपूर्ण रात्र आणि अगदी आपण पाहिलं तर थोडंसं उशिरा शेड्यूल सुरू झालं, त्यामुळे विनंती आहे की प्लॅन्स आपली मीटिंग जी काय ती लवकर कंप्लीट करा आणि त्वरितच फिल्डिंग आपण सेट करून घ्या. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती गणरायाला प्रथमतः वंदन करतो की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देवो सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नारायण नमोस्तुते. गणपती बाप्पाला वंदन करतो, अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत. अगदी आपण पाहिलं तर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतात निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारवाण अखंड स्थितीचा निर्धारू राजेश्वर छत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. औरंगजेबाचं हात सोसलं 40 दिवस, पण हिंदुत्वासाठी मात्र शेवटच्या चरणापर्यंत ज्यांनी संघर्ष केला ते अर्थातच धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. आणि शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे हक्काचे नेते दिवंगत लोकनेते स्वर्गीय दीबा पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून मी समर्थक प्रथमेश ठाकूर कल्याण तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर नवघर गावाच्या प्रतिष्ठेची आणि क्रिकेटची दमदार स्पर्धा आपण अनुभवत आहात. भाई चषक 30 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची गरज आहे. येत चालूया आपण अतिथी कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. कामगारांचं असंख्य सातत्याने ज्यानं नेतृत्व केलेलं आहे असे कामगार नेते, कामगारांचं लीडर रोशन ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्वागत करतोय. भाई चषकामध्ये लागलेली उपस्थिती आपण पाहतोय. खरं तर 4थ्या पर्वामध्ये या वर्षीच्या या क्रिकेटला आपण पाहतोय संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावर भाई चषकाच्या नावाची सध्या मोहर आपण पाहतोय.
आणि आज चौथ्या रात्रीमध्ये आलेल्या मान्यवरांचा होणारा शुभ सन्मान आपण आयोजकांच्या शुभास्ते या ठिकाणी करतोय. मी सन्माननीय रोशन ठाकूर साहेबांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा. आदरपूर्वक हा दिला जाणारा सन्मान कामगारांचं नेतृत्व, कामगारचं लिडरशिप सातत्याने गेली कैक वर्षापासून आपण कामगार वर्गामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये करत आहात. त्याबद्दल आजच्या निमित्तानं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं हा शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय नंदकुमारराव तांडेल यांचे या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांचा केला जातोय शुभ सन्मान. चला, मॅच थांबली आहे आणि पंचांना या ठिकाणी विनंती केली जाईल तात्काळ आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. कारण इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये एक डाव झाल्यानंतर देखील जर खेळाडू नसतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नक्कीच यावर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावे लागतील. सहकार्य करा. सर्व खेळाडू असल्याशिवाय आपण मॅच देखील सुरू करू शकत नाही. हे क्रिकेटचा पहिला नियम आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण त्या गोष्टीसाठी सगळ्यांनी लवकरात लवकर सहकार्य करावं. तत्काळ आपण पाहतोय आयोजकांसमोर असणारी चर्चा आणि या चर्चेतून आता कोणता मार्ग या ठिकाणी निघेल हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथी रात्र, एक या स्पर्धेचा खास संयोजन, चोखंदळपणे केलेलं कार्य, काटेकोरपणे असणारं नियोजन आणि म्हणूनच ही स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सध्या लक्षवेधी ठरते. याच दरम्यान आपण पाहतोय आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करूयात. अतिथी कक्षामध्ये पाहतोय आपण ऑल इंडिया पोर्ट अँड BMS जनरल सेक्रेटरी सन्माननीय राष्ट्रीय कामगार नेते आदरणीय श्री सुरेश पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय जयप्रकाशजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण मान्यवरांना या ठिकाणी समर्पित करावा. भाईंच्या समेत सुरेश पाटील सरांचा देखील या क्षेत्रामध्ये राहिलेला सहवास आहे आणि आजच्या भाईंच्या ट्रॉफीमध्ये, भाईंच्या या प्रतियोगितेमध्ये आलेले कामगार क्षेत्रातील दिग्गज मंडळी, राष्ट्रीय कामगार नेते सन्माननीय सुरेश पाटील सरांचं होतोय या ठिकाणी शुभ सन्मान. समर्थांच्या दास्य भक्तीमध्ये असताना देखील एक वेगळे संस्कार आपल्या जीवनावर प्रकाश टाकत असतात आणि गेली कैक वर्ष आपल्या दास्यबोधातून दिलेले जे शब्द आहेत तेच संस्कार आजच्या घडीला सुरेश पाटील साहेब आपल्या जीवनामध्ये देखील अंमल करताना आपल्याला बघायला मिळतात. तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य अतिथी कक्षामध्ये माजी प्राचार्य सन्मान्य अरुण घाग सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तर बघा इथे TMCC बोरकर या संघाला 4 धावांची पेनल्टी असणार आहे. एक तर खेळतं 12th मॅन इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये अवेलेबल नाही आहे आणि एक प्लेअर त्यांच्याकडे कमी आहे, शॉर्ट आहे. त्यामुळे 10 खेळाडूंसहित हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. त्यामुळे 4 धावांची इथून त्यांना पेनल्टी असणार आहे. हे चुले आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय छत्रपती ज्युनियर कॉलेज जासेचे माजी प्राचार्य अरुण घाग सरांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी सन्माननीय दिनेशराव बंडा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करूया. आदरपूर्वक महाराष्ट्राचं अलंकृत असणार हे वस्त्र सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन भाई चस्कामध्ये केला जातोय. आलेल्या तमाम मान्यवरांचा यथोचित मान सन्मान. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ताबडतोड स्टार्ट. पाठलाग करायचा 55चा 4 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि तदनंतर पहिल्याच बॉलवरती आलेला हा जबरदस्त मेगा हिट भाई ट्रॉफी सिक्सर. सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं मी विनंती करतोय हरिजी बंडा यांना की आपल्या शुभ हस्ते नूरशेख सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. आपल्या बुद्धीतून ज्ञानाचा प्रकाश आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्यानं बिंबविला आणि ज्ञानाचा डोस पाजला असे शिक्षक आणि शिक्षकांचे नेते नूरशेख सर यांचा या ठिकाणी होतोय शुभ सन्मान. तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय रायगड जिल्हा BMS उपाध्यक्ष सन्माननीय राजेंद्र शेठ घरत सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय अजितराव पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान
राजेंद्र शेठ गरज साहेबांचा या ठिकाणी आपण करावा. अगदी प्रदोष काळ सरल्यानंतर आजच्या या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती आणि आलेल्या आजच्या रात्रीमधले हे मान्यवर अतिथी रायगड जिल्हा BMS संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष राजेंद्र शेठ गरज सर यांचा होतोय शुभ सन्मान. आदरपूर्वक आदराची अलंकृत अभिमानाची शाल अंगावर पांघरली जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण या स्पर्धेमधून त्यांना सन्मान समर्पित करत आहोत. तदनंतर आपण पाहतोय BMS कामगार नेते JNPDचे कर्मचारी सन्माननीय DP सोनावणे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय ज्ञानेश्वरराव भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण DP सोनावणे सरांचा या ठिकाणी करावा. ही खरं तर मिळवली जी माणसं आहेत सुधीर गरज साहेबांनी आपल्या राजकीय जीवनातून, सामाजिक जीवनातून, व्यावसायिक जीवनातून आयुष्यामध्ये माणूस खूप काही कमावतो, परंतु आपल्या कोणत्याही कार्यामध्ये जर माणसाची उपस्थिती अधिक असेल ना तर ती माणसाची श्रीमंती मोजली जाते. आणि म्हणूनच भाई या क्षेत्रामध्ये श्रीमंत तर आहेतच आणि आज या प्रत्येक क्षेत्रातली माणसं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि तदनंतर एक विशेष सन्मान शून्यातून विश्व निर्माण करत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधून आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून अखाती देशापर्यंत ज्यानं क्रिकेटचा एक प्रवास केला अशा क्रिकेटच्या क्षितिजावरचा एक तारा अर्थातच सोनारी गावाची आणबाण शान संदीप पाटील उर्फ पप्पू यांचा केला जाईल एक शुभ सन्मान. मी विनंती करतोय संकेतजी कडू, जयप्रकाशजी भोईर, जयप्रकाशजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते संदीप पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करावा. खरं तर आज ही 40 नंतर क्रिकेटची मैदानं गाजवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. पुराणा चावल म्हटलं ना तरी काहीच हरकत नाही आहे. इंसान फिट आहे तो इंसान का जीवन हिट आहे. आज पप्पू जो खेळतोय ना तो केवळ आणि केवळ त्याचं आरोग्य, त्याचं फिटनेस एकदम मजबूत चांगला आहे आणि त्याच्या जोरावर 40 नंतर देखील काही दिवसापूर्वी ज्यानं आपल्या नावावर केली आहे बाईक अशा संदीप पाटील यांचा होतोय शुभ सन्मान. चलूया इथून सन्मान अतिथी कक्षातून आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊ जिथे चालू सामन्याचं विवरण या ठिकाणी ऐकू. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ त्या दरम्यान कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 मध्ये 14 खर्च केल्या, 4 धावांची ऑलरेडी पॅनल्टी ऍड केली होती आणि त्या अनुषंगाने टोटल स्कोरबोर्डवरती 18 तुम्ही पाहतात. जबरदस्त ग्रेट स्टार्ट. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. तुमच्या कार्याची झालेली चांगली सुरुवात ही अर्ध्या कार्य योग्यरित्या पार पाडल्याची नेहमी पोचपावती असते आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. ब्रिलियंट स्टार्ट. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकाराने स्वागत केलं ते फलंदाज सूरज म्हात्रेने शुभम डाकीचं. तदनंतर डॉट सिंगल सिंगल सिक्स डॉट अशा प्रकारचं 14 धावांचं थोडं महागडं षटक पाहिलं जे की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळालं. आता ओव्हर नंबर 2 आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वेदांत डाकीला तुम्ही पाहणार आहात. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यांवरती सोपवली. चला अतिरिक्तचा वेळ खर्च होता कामा नये. रायटी बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती सध्या आपण पाहतात तो शुभम मोकलला. त्यासाठी आता शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन तैनात केलाय. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरमध्ये एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो. समोर पॉईंटला थोडं बाहेर घेतलंय. रायटी बॅटरला डीपमध्ये 30 सर्कलच्या बाहेर आता 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. चला वेळ मी वारंवार सूचना करतोय कारण आज शेड्यूलमध्ये आपण ऑलरेडी मागे आहोत. येस, याच दरम्यान आपण विनंती करू कलफिटचे ओनर सन्माननीय कल्पेश सरांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. या स्पर्धेच्या निमित्तानं तुमचं आपण करतोय स्वागत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉलच बॅक ब्लॉक केलं, यॉक केलं पूर्णपणे. डॉट बॉलची समाप्ती. वेदांत आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये आणि जिथे आता आपण पाहतो आहोत धावांची गती जी काय वेगानं सुरुवातीला थांबवण्याचा प्रथम प्रयत्न आता वेदांत डाकीला इथे मैदानामध्ये करावा लागेल. वैशाली आणि वामिका स्पोर्ट्स TMCC बोरकार आणि त्यांच्या विरोधामध्ये कालभैरव कोपर पेन ही लढत आपण अनुभवत आहोत. 7 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 18 धावा तब्बल धावपटलावरती. स्विंग अँड मिस. अगदी ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. सटीक लाईनवरती टप्पा हाताळल्याच्या नंतर अगदी आपण पाहिलं तर काय चित्र घडतात मैदानामध्ये असं ज्वलंत स्वरूप दाखवतो वेदांत डाकी. ॲक्शन रिप्ले बघा. गुड लेंथमध्ये टॉस झाला. सरप्रायझिंग डिलिव्हरी. त्या स्पॉटकडे बॅटर पाहत राहिला अक्षरशः. नंतर दुसरा डॉट बॉल येतोय सलेक्टचा वेदांतच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची मोठी गड आहे. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल पॉइंट. फिल्डर आलाय
कोणती मिस्टेक नाहीये. विकेट सोडावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 18 वरती लागणारा धक्का क्रमांक पहिला कालभैरव कोपरला. तो या नवघर कुंडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सरपंच साहेबा सविताताई नितीन मडवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय सन्माननीय प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. उपसरपंच साहेबांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करूया स्वागत. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते अविनाशजी सरांचं देखील या ठिकाणी होतोय शुभ स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी कुंडेगाव गावाचे सन्माननीय बूथ अध्यक्ष दिनकरराव पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय जयप्रकाशजी पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टीचे एक बहादर कार्यकर्ते कुंडेगावातील राजकारणातील किंग मेकर सन्माननीय दिनकरराव पाटील भाजपाचे बूथ अध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या एका कार्यकर्त्याचा होणारा सन्मान भाई चस्कामध्ये केला जातोय. हा आदरतिथ्य मानपूर्वक हा समर्पक असणारा सन्मान. हे चालू या सन्मानानंतर परत एकदा आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं विकेट मिळाली. अगदी आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये कोणती धाव खर्च न करता वेदांतनं अत्यंत सुंदर गोलंदाजी करते असताना विकेट देखील मिळवले. मंकट विकेटचा प्रयत्न तिकडे केला होता. अगदी आपण पाहिलं तर पंच त्यांना काहीतरी सूचना करतात गोलंदाजाला की ॲक्शन जर कंप्लीट झाले असेल तर मात्र तदनंतर मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी तिकडे पंच सहमत सांगत असताना समजावून सांगत असताना गोलंदाजाला बघा अगदी ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहोत की क्रिशच्या देखील पुढे निघून गेले होते गोलंदाज. पुढचा बॉल वेदांत डाकी साईडला लॉफ करायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. थेट विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची झाली समाप्ती. ओ नंबर 2 मध्ये आपण पाहिलं तर वेदांत पूर्णपणे कमबॅक केलंय. शांत ठेवलंय. फलंदाजांना रोखलंय. पायामध्ये अक्षरशः जणू काही बेड्या ठोकल्यात. शुभम मोकाची विकेट घेतल्याच्या नंतर जसा बॅटर रुपेश आला त्याला देखील शांत ठेवण्याचं काम करतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वेदांत डाकी. ओ नंबर 2 पुढचा बॉल. वेदांत पुन्हा एकदा समोर रुपेश ऑन साईडला. यावेळेस टायमिंग तितकं चांगलं नाहीये. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर. ओ पाठमोर जात असताना झेल टिपण्याचा केला प्रयत्न आणि तो यशस्वी ठरला. 2 क्षेत्ररक्षक समोर आमने सामने दिली धडक आणि बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेधडक चौकार. रायगडच्या माती जन्मलेलं एक असं वादळ नाव घेता संघामध्ये स्फूर्ती येते ते नाव म्हणजे दिबा पाटील. जमिनीचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या हक्काचा सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा लढा असो नाव नेहमी घेतलं जातं दिबा पाटील यांचं. ऑसेला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातून निसटलाच होता पण शॉर्ट थर्डला अडवला गेलाय. ओ नंबर 2 साख्या संपन्न झाल्या. ओव्हरमध्ये जर का ती कॅच कंप्लीट झाली असती तर कदाचित मेडन षटकाची देखील चाहूल लागली असती प्रेक्षकांना. पण कॅच ड्रॉप झाली. 4 मिळाल्या आणि षटकाच्या समाप्ती अखेरीस 4 धावा या ओव्हरमधनं आल्या आणि तदनंतर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावाच्या सरासरीनं धावपडल्यावरती 22 धावा आपण पाहत आहोत. 22 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर. कालभैरव कोपर. तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहत आहोत त्यांचंच हे सुंदर गीत आपण ऐकलं. सुधीर भाई चषक 2026 हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहात. विशाल येतो गोलंदाजी मार्कवरती. रायगड म्हणजे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आणि खरं तर रायगड जिल्ह्याच्या आणि तदनंतर उरण तालुक्याच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा
संपूर्ण रायगड खरं तर ज्या स्पर्धा प्रेमात पडलाय, हे केवळ स्पर्धा नाही तर क्रिकेट प्रेमींचा जणू काही हा उत्सव आहे. आणि या उत्सवातून मात्र फक्त क्रीडा क्षेत्र सांभाळलं जात नाही, तर मात्र इथून येणाऱ्या काहीशा निधीमधून आपण पाहिलं तर आर्थिक मदत केली जाते, जी सामाजिक कार्याला. येस, अगदी आपण पाहिलं तर आपल्या मंचाच्या दिशेने आगमन होत आहे, ज्यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा खेळली जाते. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे जनक अर्थातच सुधीरभाई घरत यांचं इथे नुकतं शुभागमन झालं आणि त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदी खरं आहे सत्कार मूर्ती. मी म्हणेन की ज्यांची स्पर्धा, ज्यांच्या स्पर्धेचं नाव आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अधोरेखित झालंय, मधल्या माळेचा मोती जसा चमकतो ना, तशी या भाई चषकाचं आयोजन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चमकू लागलंय. आजच्या 4थ्या रात्रीमध्ये भाईंचं आगमन आपण या व्यासपीठावर पाहतोय. हे सगळे आपण पाहिलं तर ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचे जनक अर्थातच सुधीरभाई घरत यांचं आपल्या मुख्य मंचावरती आगमन होत असताना आपण पाहत आहोत. भाई, आपलं हार्दिक स्वागत आहे. वर द विकेटनं फुल टॉस होतो. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीपमध्ये मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळते. तत्पूर्वी केवळ एक धावी ते प्राप्त केले जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये धावांची गती काय भन्नाट सुरू होती, असं वाटलं होतं की पूर्णपणे एकतर्फा सामना संपू शकतो, पण तदनंतर मात्र आपण पाहिलं तर इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न ओव्हर नंबर 2 मध्ये केला वेदांत टाकीने आणि आता विशाल गावंड आल्यात, जेही इथे या ओव्हरमध्ये कुठे ना कुठे आपण पाहिलं तर आपल्या टीमला वैशाली आणि भामिका स्पोर्ट्स TMCC बोरकारला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतायत. रायटी बॅटर्ससाठी आता डीपमध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट, फॉरवर्ड मिड विकेट देखील तुम्हाला एक पाहायला मिळतो. समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात आणि एक खेळाडू डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या रचलेलं गोलंदाज देखील आपण पाहत आहोत. विशालला ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू झालाय. पॉवर प्लेचं बंधन आता नाहीसं झालेलं आहे. आउटफील्डमध्ये तुम्हाला 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर सीमेचं रक्षण करताना पाहायला मिळतील. वेळ घेतला थोडासा, यष्टीरक्षक देखील काहीतरी चेंजेस करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच ऑन. धावसंख्या 24. लॉफ करायचा होता. लाऊड अपील ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणारे अपील मोठी झाली. लेग बायच्या स्वरूपात ही धाव. ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगलला आपण पाहूया. PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण एन्जॉय करतो आहोत. जे प्रेक्षक ऑनलाईन आम्हाला जोडले गेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा भाई चषकामध्ये स्वागत आहे. ऑफस्टमच्या बाहेर शफल, तदनंतर बॅकफुटवरती जो आपण पाय पाहिला पाठच्या साईडला, जो ऑफस्टमच्या पूर्णपणे बाहेर होता, तिथे चेंडू हिट झाला. एक्झॅक्टली योग्य निर्णय पंचांचा, ॲक्युरेट डिसिजन. सोडून दिला यावेळेस योग्य निर्णय फलंदाजाचा देखील हा राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे 25 या आकड्यावरती. पाठलाग 55चा करायचा आहे. रिक्वायर्ड 26 झालेले आहेत, माफ करा. हेच याच दरम्यान आपण पाहतोय सावरकर ग्रामपंचायतीच्या सन्माननीय विद्यमान सदस्या सौभाग्यवती रिंकूताई शशांक म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण भाई चषकामध्ये करतोय मनापासून स्वागत. विकेटचं पतन झालंय. नुकतंच विकेटचं पतन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मी म्हटलं ना की विशालला या ओव्हरमध्ये कमबॅक करून द्यावा लागेल आणि तो कमबॅक सध्या मिळवण्याच्या शोधात निघालाय आणि त्याने विकेट देखील संपादित केली आहे. महत्वपूर्ण फलंदाज आता मैदानाच्या बाहेर चाललाय. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. बॅटिंग करताना पाठलाग 55चा करत असताना काल भैरव कोपर संघाला. क्या बात आहे. या स्पर्धेचं शीर्षगीत तुम्ही ऐकलं. भाई चषकाचं आयोजन केलंय नवघर या गावाला. अगदी नवघर गावाची उरण तालुक्याची मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा सातत्यानं अखंड रायगड जिल्ह्यामध्ये सुरू आहे. अगदी आपण पाहिले तर सुधीरभाई घरत यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात साकार झालंय आणि परंपरेच्या दिशेनं वाटचाल केली जाणारी हा क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आपण अनुभवत आहात. भाई देखील आपल्या मंचावरून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत आहे. ओव्हर द विकेटनं आला होता गोलंदाज विशाल. पुन्हा एकदा ॲक्युरेट लाईनवरती गोलंदाजी करतोय. तीव्र, तिखट, तीक्ष्ण, धारदार आणि भेदक आणि आक्रमक गोलंदाजीचं स्वरूप सध्याच्या घडीला पेश करत असताना मैदानामध्ये ॲक्शन रिप्ले बघा. हा थेट खोला टाकला, ब्लॉक केलं, यॉक केलं, पूर्णपणे बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर द विकेट लाईनमध्ये मिस्टेक. प्रशंसा कदाचित आवडली नसावी. राऊंड दी लेग्स व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला.
अतिरिक्त धावेच्या मदतीनं 55चा पाठलाग करत असताना आता काळभैरव कोपर संघ पोहोचलाय तो एकंदरीत 27-27 वरती. स्टील 1 टू गो. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निघालाय गोलंदाज विशाल. कमबॅकिंग षटक राहिले पूर्णपणे. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 1 मध्ये 14 आल्याच्या नंतर वेदांत डाके आला, त्याने केवळ 4 धावा खर्च केल्या आणि तदनंतर आता विशाल गावंड आलाय, त्यानं देखील फक्त 4 धावांचं षटक हाताळत असताना महत्वपूर्ण एका फलंदाजाला रस्ता दाखवलाय तो तंबूचा. पहिलं षटक राहिलं महागडे आणि तदनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजांचा राहिला बोलबाला. वैशाली अँड वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखडसाठी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आता येणारे उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते आता 28 आणि 12 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. च्या दिशेनं मी मगाशी उल्लेख केला की इंसान फिट है तो इंसान का जीवन हिट है. पण तो स्वतः फिट असूनही आपण समाजातल्या इतर घटकातील प्रत्येक तरुणाला फिट करण्याचा जो ढास जो डोक्यामध्ये घेतला आहे. आज हस्तागत रायगडमध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील बरेच टेनिसचे खेळाडू ज्यांच्या वतीनं धडे घेत आहेत आणि स्वतःचं आरोग्य सुदृढ करत आहेत असे कलफिटचे ओनर सन्माननीय कल्पेश घरत सरांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय भाई सुधीर घरत सरांना विनंती करतोय की आपण कल्पेश घरत यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आज ही अशी एक अनोखी अकॅडमी आपल्याला बघायला मिळते की ज्याच्या माध्यमातून बरेच खेळाडू आपल्या स्वतःला फिट करण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र मेहनत करतायत आणि खरोखर त्यांचं काम हे एका यशाच्या योग्य दिशेनं वाटचाल करतोय. त्यांच्या कार्याची पोचपावती भाई चस्कामध्ये केला जातोय. कलफिटच्या ओनर्स सन्माननीय कल्पेश घरत यांचा मान सन्मान आदरपूर्वक दिला जाणारा हा सन्मान आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करतोय. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खऱ्या अर्थानं तुम्ही एक चांगली गोष्ट समाजामध्ये करत आहात आणि यापेक्षा आणखी कोणती गोष्ट समाजामध्ये चांगली नाही आहे. माणूस आयुष्यभर पैसा कमवतो पण नंतर तोच पैसा कमावलेला आरोग्यावर खर्च करतो. पण याकरता तुमची मेहनत आहे ती समाजातल्या तळागाळातील प्रत्येक माणसाला सुदृढ करण्यासाठी. आपण पाहतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुहासजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचे आपण मनापासून स्वागत करतोय. त्यांच्या समेत सेजल गोंधळी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय भाई चस्कामध्ये हा आदरपूर्वक त्यांचा सन्मान. नो बॉल आहे. इट्स अ बीमर नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि नो बॉलचा इशारा ते मात्र टीव्ही अंपायरने केलेला आहे. नो बॉल आलाय. आता मात्र सुवर्ण संधी आहे फलंदाजाकडे. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती अगदी आपण पाहिली तर 29 वरती धावफलक आलाय. फ्री हिट बॉल. गोलंदाज तयार. पहिला चेंडू हातात होता. षटक क्रमांक आपण पाहतो 4 जिथे युवराज ठाकीला आपण पाहतो. 4 षटक 4था विकल्प वापरला गेला. वैशाली अँड वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखडच्या माध्यमातून पुढचा बॉल. फ्री हिट होता, सोडून दिलाय. लाईन अगदी ॲक्युरेट होती. वाईड यॉर्करचा विकल्प वापरला आणि तदनंतर चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना ॲक्शन रिप्ले PTCच्या माध्यमातून स्क्रीनमध्ये प्ले केला जाईल. ॲक्युरेट बॉल, परफेक्ट. अगदी आपण पाहिलं तर वाईड यॉर्करचा जो विकल्प वापरला तो यशस्वी राहिला. ड्रीम डिलिव्हरी फॉर द बॉलर. अगदी मी म्हणेन ज्या प्रकारे त्याने चेंडू हाताळा सोडून दिला होता फलंदाजाने पूर्णपणे अचंबित राहिला. यावेळेस देखील बॅटची काढा लागली. पुन्हा एकदा आणखीन एकदा शांत ठेवलंय. पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न वैशाली आणि वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखड संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. 10 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 26 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. आता मात्र इथून सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जातोय. फर्स्ट टाइम अलर्ट दिलाय पंचांनी. मात्र आपण पाहिलं तर लाऊड कॉल दिला. फर्स्ट टाइम अलर्ट. पुन्हा एकत्रित येऊ नका. बोरखड संघ या गोष्टीची नोंद घ्या. 10 चेंडू 26 गरज आहे. ऑन स्ट्राईक. प्रतिकेसाठी हा बॉल आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लुक त्या ताऱ्याप्रमाणे चेंडू डोळ्यांच्या नजरेआड. षटकार.
हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान छातीशी बाळगणारा आयुष्यभर संघर्ष करून एकही लढाई न हरणारा अद्वितीय योद्धा म्हणजे शंभू राजा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे सुंदर गीत नुकतंच आमच्या डीजे मॅडी. खरं तर सर्वाधिक मोठी मागणी संपूर्ण उरण तालुक्यामध्ये ज्या डीजे ऑपरेटरला असते क्रिकेटच्या सामन्यांमध्ये, अगदी आपण पाहिलं तर डीजे मॅडी आज या चौथ्या रात्रीमध्ये या स्पर्धेसोबत जोडले जातात. मॅडी स्वागत आहे. 9 चेंडू 20 करत असताना ऑन ड्राईव्ह केला गेलाय. बॉटमॅनचा वापर चांगला, डीपमध्ये चालला बॉल, मिड विकेटला, सेकंडचा कॉल नाही, एकावरती समाधान मानावं लागतंय. सिंगलने धावसंख्या पुढे टोटल 36. 36च्या आकड्यावरती चारही नामांकित पंच आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जोडले गेलेले आहेत. अगदी आपण पाहिलं तर सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये लाचाजी गावंडे तुम्ही पाहतात. तदनंतर प्रफुल्ल ठाकूर जो रायगड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक खतरनाक खेळाडू म्हणून नेहमी त्याची ओळख राहिली. आमच्यासोबत टीव्ही अंपायर शैलेजी चव्हाण आणि फडके सर देखील आहेत. यावेळेस फटका बघा, क्या बात है. मुख्य अतिथी मंचाला मानवंदना ठोकणारा, संघर्षाची ज्योत पेटवणारा हा येतोय लांब पल्ल्याचा भव्य षटकार. क्या बात आहे मॅडी. IPL देखील सुरू आहे. काल अगदी आपण पाहिलं तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या खेळीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सामना देखील जिंकला. 14 वर्षातून नंतर पहिला सामना मुंबई इंडियन्सने जिंकला, तो देखील इतिहास राहिलाय. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र काल भैरव कोपर संघाला आपण पाहत आहोत. गोलंदाज तयार, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, लॉंग दी कार्पेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सरळ खेळला गेलेला डाऊन दी ग्राउंड फटका आपण पाहत आहोत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, प्रोटेक्शन होतं, केवळ एक धावी ते प्राप्त केली गेली. सिंगलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला फलंदाजाने. ओव्हर नंबर 4चा खेळ ते दरम्यान कंप्लीट होतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43ला 2 हे धाव फलक आणि आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी त्याच्या दुप्पट अर्थात 12ची गरज. 6 चेंडू 12चं समीकरण. एक शुभ सन्मान करू. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक रायझिंग स्टार, उगवता तारा म्हणून आपण या खेळाडूचा उल्लेख करू शकतो. हस्तागत या हंगामामध्ये आपल्या आयुष्यातली पहिली बाईक मुलेखंडच्या मैदानावर रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यानं आपलं स्वप्न साकार केलं आणि आपल्या डोळ्यातून ते आनंद अश्रू देखील झळकताना आपण पाहिले, असे आमचे मित्र हितेंद्र भोईर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. मी सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाई सुधीर घर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. एक विशेष सन्मान असणार आहे एका उगवत्या ताऱ्याचा, उभरत्या खेळाडूचा, एका रायझिंग स्टारचा. बेंडकल टेनिस बॉल क्रिकेटची एक आणबाण शान या हंगामामध्ये ज्यानं आपल्या आयुष्यातील आणि भेंडकळ गावातून पहिली बाईक जिंकणारा हितेंद्र ठरला पहिला खेळाडू, त्याला आपण भाई चस्काच्या माध्यमातून देतोय. हा आदरपूर्वक त्याच्या कार्याचा केला जाणारा गौरव आपण एकदा जोरदार टाळ्यांनी हा सन्मान त्याला समर्पित करूयात. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. 6 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 12 धावांची गरज. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 6 बॉल 12चा समीकरण. अगदी पहिलाच सामना आजच्या रात्रीतील जबरदस्त रंगताना तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये, हा अभूतपूर्व जो सोहळा तुम्ही अनुभवतात क्रिकेटचा, त्यामध्ये हा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहता, त्यामध्ये रंगलेला हा जबरदस्त आणि काजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जबरदस्त मॅच होईल. 6 बॉल 12ची गरज. गोलंदाजी माकवती, शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज विघ्नेश्वरती. ओव्हर द विकेट न हाफ ट्रॅकर, आडव्या बॅट समोर, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, स्ट्रेट टू द फिल्डर आणि विकेटच्या पतन दरम्यान विकेट न झाले अंतिम षटकाची सुरुवात. धक्का क्रमांक 3.
नवघरच्या मातेतून उभा राहिलेलं नाव घेताच मैदानात उत्साह उसळणारा आणि आपल्या दमदार व्यक्तिमत्वानं सर्वांच्या मनावरती राज्य करणारा किंग ऑफ नवघर, किंग ऑफ उरण अर्थातच सुधीरभाई घरत यांचं संगीत आपण ऐकलं. तो फक्त एक केवळ व्यक्ती नाही तर नवघर गावाचा आत्मविश्वास, तरुणाईची ऊर्जा आणि खरं तर आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेलं एक दमदार कार्यसम्राट व्यक्तिमत्व आपण पाहतात. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले गोलंदाज विघ्नेश आणि तदनंतर आता समीकरण बदलवलंय त्यानं. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज मैदानामध्ये. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, बिना कुछ के जय जयकार नहीं होती और मैदान में कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तीव्र, तिखट, आक्रमक, भेदक, अप्रतिम, अद्वितीय, अद्भुत गोलंदाजीचा नजराणा पेश केला मैदानामध्ये. पहिल्या 2 बॉलवरती गोलंदाज विघ्नेश डाकीनं कोणत्याही प्रकारची धाव खर्च न करता सलगचा दुसरा डॉट बॉल हाताळलाय. 2 मोठे फटके एका बाजूला हवेत, दुसऱ्या बाजूला 4 चेंडू पकडून भावा. हेच म्हटलं जातंय. आणखीन एक चांगला बॉल. क्या बात आहे. कमबॅक इथे केला जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, तदनंतर ओव्हर नंबर 2 मध्ये केला वेदांत डाकीने कमबॅक अवघ्या 4 खर्च केल्या. ओव्हर नंबर 3 मध्ये विशाल गावंडाला त्यानं फक्त 4 खर्च केल्या. युवराज डाकी महागडा राहिला 16 धावांत ते षटक आणि तदनंतर विघ्नेश डाकी आला गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 3 बॉलमध्ये कोणती धाव खर्च न करता अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 12चं समीकरण असताना आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते की काय पाहावं लागल. अशी धाव नाहीये. हा डॉट बॉल असणार आहे. याच दरम्यान आपण अतिथी कक्षामध्ये पाहतोय रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॅटचा खप जर कोणत्या ब्रँडचा आहे तर तो बाला स्पोर्ट्स आणि त्याचे ओनर सन्माननीय हर्षल घरात यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आपण भाई चस्कामध्ये करतोय मनापासून स्वागत. क्या बात आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आता मात्र 2 चेंडू आणि 12 धावांवरती सामना आलाय. 6 बॉल 12चा सामना. कोणी विचारही केला नव्हता की इतपत सामन्याची कलाटणी मिळेल आणि सामना या स्थितीमध्ये येऊन थांबेल. 2 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 12 धावांची गरज तुम्हाला पाहायला मिळते. रंगलाय हा सामना. खरा क्रिकेटचा तुम्ही अनुभवत आहात. आणि यावेळेस देखील आणखीन एक चांगला बॉल. क्या बात है. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतो विघ्नेश डाकीनं जणू काही इतिहास नोंदवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. विकेट मिळवली पहिल्या बॉलवरती. जसा दीप पाटील मैदानाच्या आतमध्ये आला तब्बल 4 चेंडू तो खेळला आणि एकही धाव त्याच्या बॅटमध्ये आली नाही. 12ची गरज असताना 5 डॉट बॉल हाताळण्याचा कारनामा करतो मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश डाकी. निर्धाव षटकाच्या उंबरठ्यावरती आलाय. आणि हो, हे घडतंय मैदानामध्ये. निर्धाव षटक तुम्हाला पाहायला मिळते. मेडन षटक आणि 4 धावांची पॅनल्टी असतानाही या 55 धावांचं संरक्षण करून दाखवलं वैशाली अँड वामिका स्पोर्ट्स TMCC बोरखार या संघानं. आणि फक्त 10 खेळाडूंसहित हा सामना त्यांनी जिंकलाय.